आहे। म्हणजे एक इंजिनियर तरुण देखील अशा प्रकारच्या या व्यवसायामध्ये उतरतो, हे मोठं नवल म्हणावं लागेल। आता प्रश्न आहे की एवढ्या मोठ्या प्रमाणावर ड्रग्ज पकडल्यानंतर वसई विरार असेल, नालासोपारा असेल, मीरा भाईंदर असेल किंवा मुंबई आणि आसपासचा परिसर असेल, या भागात तरी आता ड्रग्ज विक्रीवर अंकुश येणार का? कारण वसई विरार परिसरात याआधी देखील मोठ्या प्रमाणावर ड्रग्ज पकडले होते, कारवाई करण्यात आली होती, परंतु या मोठ्या प्रमाणावर फॅक्टरी पकडल्यामुळे कुठेतरी या ठिकाणी चाप येईल असं वाटतंय। त्यामुळे येत्या काळामध्ये आता पोलीस आणखीन किती लोकांना अटक करतात आणि ह्या गुन्ह्यामध्ये हे जे आरोपी अटक केलेले त्यांच्या माध्यमातून आणखीन किती लोकांपर्यंत आपल्याला पोहोचता येईल ते देखील पोलीस हे करणार आहेत। त्यामुळे महाराष्ट्रातल्या इतिहासातली ही पहिली मोठी कारवाई की 12,000 करोडचं जे ड्रग्ज आहे हे पोलिसांनी हस्तगत केलेलं आहे। यावर आयुक्त नितेश कौशिक यांनी काय माहिती दिली आपण ऐकूया। मित्र सर्वांना माहीत आहे की ड्रग्सची प्रॉब्लेम भरपूर वाढलेली होती आणि हा मेजर इश्यू असल्यामुळे हा फक्त व्यक्तीला खराब करत नाही, हा संपूर्ण समाजासाठी जो आहे हानिकारक आहे। त्यामुळे ड्रग्स फ्री महाराष्ट्राची मोहीम माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी संकल्पना केली होती। आमचे ACS होम डायरेक्टर जनरल ऑफ पोलीस त्याचे इन्स्ट्रक्शन्सप्रमाणे आपण जो आहे हा मोहीम हातात घेतलेली आहे। सर्वांची इन्फॉर्मेशनसाठी